सगळ्यात हायेस्ट कोण आहे? सगळ्यात छोट्या छोट्या मुलींना साईजा डबडीच्या सर्व मुलींनी नाव काढलेलं आहे आणि मुलंही आमची 4-5च आहेत है ना. आता आपले बाकीची मुलं आहेत ना ती पण पुढल्या वर्षी याच्यात वाढली पाहिजे. आपल्या मुलींना सगळ्यात प्रथम मी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि आपल्या साईजा कमिटीमध्ये दाखवून दिलं की आमच्या साईजा कमिटीमध्ये पण टॅलेंट आहे ना. आपण तुमच्यासाठी टॅलेंटचा कार्यक्रम ठेवला होता ना, तुम्ही सर्वांनी केलं की नाही. आता आपण रिसर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कमिटीचे सर्व कार्यकारी मंडळ, असे उपस्थित सर्व पालक मंडळी आणि तुम्ही सर्व छोटे बालगोपाळ आपण सगळे जमलेले आहात. आज आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला आहे. स्थानिक देवता शिवशंकर शंभू यांना आपण नतमस्तक होऊया आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. तुम्ही जे यश मिळवलेलं आहे या यशाबद्दल एक थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्ही आपल्या ह्या तुमच्यामध्ये जी कला आहे या कलेबरोबरच तुमच्या अभ्यासाला देखील प्राधान्य द्यायचं आहे. आता सगळ्या मुलांच्या तुमच्या परीक्षा झालेल्या असतील ना. आता तुमच्यासाठी विनूने एक कॅम्प भरवलेला आहे ना. काय ते कॅम्प भरवला ना विनू? झालं का? ते आता छोट्या तुमचं जी कला आहे, तुमचं जे टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये जी प्रतिमा आहे ती तुम्हाला सर्व बाहेर काढा. तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यामध्ये रस आहे, तुम्हाला ज्यामध्ये भाग घ्यावासा वाटतो अशा ज्या तुमच्या समोर ज्या कला प्रगती येतील त्यामध्ये तुम्ही सर्वांनी भाग घ्यायचा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही तिथे प्रयत्न करायचे आणि आपल्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता आपली बाहेर काढायची. तयार व्हायचं की आपल्याला पुढे कुठेही अजून जिथे जिथे प्रतिस्पर्धा असतील तिथे तिथे आपल्याला भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवायचं त्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रतिस्पर्धेत भाग घेणार तिथे प्रत्येकातला एकच जण पास होणार, बाकीचे मागे राहणार. पण आपण ते घाबरायचं नाही. मला आज नाही मिळालं उद्या बक्षीस मिळणार, उद्या नाही मिळालं परवा मिळणार, असं करून आपण सगळ्यांनी भाग घेत राहायचं. आणि जे जे तुम्हाला कला आहे, जे जे तुम्हाला नाचावं असं वाटते, गावं असं वाटते, कोणाला अजून काही मिमिक्री करावीशी वाटते, या सगळ्या कलेमध्ये तुम्ही भाग घ्यायचं आणि सगळ्यांनी तिथे आपल्याला अपयश मिळालं तरी घाबरायचं नाही. अपयशाच्या पुढे आपण एक पाऊल जात राहायचं आणि आपली साईजा कमिटी, आपले पालक या सगळ्यांचा मान आपल्याला उंच करायचं. करणार ना? हा सगळा कार्यक्रम है ना. हा सगळा कार्यक्रम आपले 2 दादा करतात ना. कोण? विनायक कदम, विनायक परब आणि सचिन वरे आणि सगळे एबीसीडी ग्रुप है ना. त्याच्याकडे काय वाजवत होता. तुम्ही सगळ्यांनी ना छान असं करा, छान करतात. खूप अभिमान वाटतो तुमचा की तुम्ही आपल्या साईजा कमिटीमध्ये एवढं मोठं टॅलेंट आहे. आपल्याला या वर्षी 25व्या वर्षामध्ये जो आपण वर्ष साजरा केला त्यामध्ये दिसून आलं. मला वाटतं पुढल्या वर्षी पण ना आपण आपल्या मुलांना प्राधान्य द्यायसाठी असा एखादा कार्यक्रम ठेवायचा आणि वेळ त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा मुलांनी सगळ्यांनी. दरवर्षी त्याला हा मुलांसाठी ठेवायचा. आपल्या साईजा कमिटीच्या मुलांना स्टेज मिळायला पाहिजे. तुम्हाला स्टेज आपण साईजा कमिटी देणार आणि तुम्हाला जेवढं नाचता येईल, जेवढं गाता येईल तेवढं सगळं ते करायचं आहे. हा कोणी मागे राहायचं नाही, लाजायचं नाही. ही कदम तिने पण चांगला ढोल वाजवला. पुढल्या वर्षी चांगला मोठा ढोल घेऊन तिथे आपल्याला ढोल ताशा जिथे असेल तिथे पण त्यामध्ये पण भाग घ्यायचा मुलींनी. तुम्ही आता मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. आकाशामध्ये जेवढीला मुली आहे आणि त्याला कल्पना चावला पण कुठं पोचल्या है ना. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी कुठे पोचल्या, पंतप्रधान पोचल्या. तुम्हाला सर्वांना पण मुलांना पण सगळ्या मुलींना पण पुढे जायचं आहे. हा सगळ्यांनी आपल्या साईजा कमिटीचं, आपल्या पालकांचं नाव मोठं करायचं आहे. तसंच आपण हा जो सगळा कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये महिलांनी पण एका ग्रुपच्या सगळ्या साड्या घेतल्या, त्यांनी चांगलं एकी दाखवली ना. त्याबद्दल त्यांना पण आपण सगळ्यांना धन्यवाद देतोय. आपल्या सगळ्या साईजा कमिटीच्या सर्व रहिवाशांनी त्या मुलांनी एकात्मता दाखवली आणि सगळ्यांनी एकाच कलरचे सदरे परिधान केलेले, त्याच्यात टी-शर्ट वगैरे वापरले. तसेच आपल्या रहिवाशांनी पण चांगल्या सगळ्या महिलांनी वगैरे चांगला भाग घेतला.
त्या सर्व महिलांना पण धन्यवाद. आपण सर्व 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 पालकांनी पण चांगलं सहकार्य केलं. आपल्या मुलांना पुढे येण्याकरता जिथे जे क्लास असेल काय असेल त्याचे तुम्ही प्रयत्न करा. शाळेचा अभ्यास तर आहेच, नुसतं त्यांच्या शाळेचा अभ्यास लादू नका मुलांवर. कारण त्यांचं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये त्यांना उभारी घेण्यासाठी तुम्ही पालकांनी बी प्रयत्न करा. असं म्हणू नका मुलगी आहे तिथे फक्त 4 चौकटीतच राहिलं पाहिजे, मुलीला 4 चौकटीत ठेवू नका. सगळ्या पालकांना तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या मुलींना पण त्यांचं टॅलेंट आहे त्यांचं टॅलेंट पुढे होऊ द्या, त्यासाठी प्रयत्न करा. आणि मुलं चांगली आहेत, ती हौशी आहेत आणि ती एक न घाबरणारी मुलं आहेत. एवढ्या मोठ्या खेळतात मुलं. हां, आपण एक चांगला ऍक्टिव्ह वर्ग आहे. अशी एक 5-6 मुलंच ऍक्टिव्ह निघाले, पण खरं मुलींनी खूपच नाव चांगलं केले. सगळे म्हणतात ना आम्हाला मुलगा पाहिजे दिवा लावायला, पण मी तर म्हणतो मुलगीच पाहिजे. पंथी आहे, ती पंथी आहे. आणि या मुलांना या सगळ्या ट्रॉफ्या ज्या आपल्याला दिल्या आहेत, ते काका आहेत निलेश शिंदे, त्यांच्यासाठी एक जोरदार नाव. त्यांनी जो साहित्य केलेलं आहे, स्पॉन्सर केलं आहे ABCD फाउंडेशन आणि साहित्य तुमच्या वतीने त्यांनी फाउंडेशनसाठी ते ट्रान्सफर हे केलं आहे. त्या मी ट्रॉफ्या त्यांनी दिल्या आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक आपल्या जे आपण रील बनवलेली, त्या रीलमध्ये या महिलांनी 4 महिलांनी देखील भाग घेतला होता. सोनाली पवार, वनिता दाभोळकर, सुहासिनी परब आणि मंदारा परब यांचं देखील एक टाळ्याचाच गजरात स्वागत करा. तसंच ती दुर्वा कदम आणि तिचा ग्रुप तिने पण चांगला ढोलचा वाजवून जो आपल्याला आपल्याला त्यामध्ये सगळ्या मुलांनी चांगला छान वगैरे दाखवून ते चांगल्या प्रकारे सुरुवात केली. त्याबद्दल ती दुर्वा कदम आणि तिच्या सर्व संपूर्ण तसेच आपण आपल्या देखील सत्कार केलेला आहे. या 25व्या रौप्य महोत्सवात आम्हाला ज्या ज्या रहिवाशांनी ज्या ज्या हितचिंतकांनी त्याच्या देणगीच्या स्वरूपात अमूल्य असं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील आपण स्वागत करतो. त्याच्याबद्दल त्यांना एक आणि या संपूर्ण साहित्य कमिटीसाठी तुम्हाला आपल्या सगळ्यांना पाण्याची जी व्यवस्था करतात ते आपले 2 पाणीवाले बबन सोलकर आणि सचिन संदीप मोरे या दोघांसाठी टाळा होता. आपल्या या सर्व आपल्या रहिवाशांचं आपण इथे मनपूर्वक असं अभिनंदन करतो, त्यांना सर्वांना धन्यवाद देतोय. आणि या सर्वांचं एक आपण तुम्ही ज्या सर्व मुलांनी जो भाग घेतला आहे त्या सर्व मुलांना तुमच्या बक्षीस मिळणारच आहे. तुमचं भाग आहे ते आपण आता सर्व काकांच्या हस्ते आपण वाटणार आहोत. तसेच अजूनही आपल्याला जे 2 पाणीवाले आहेत या पाणीवाल्यांचा देखील आपल्याला सत्कार करायचा आहे. ज्याने आपल्याला निलेश शिंदे यांच्या 20 ट्रॉफ्या दिल्या त्यांचा पण एक फुलाची पाकिट आपल्याला सत्कार करायचा आहे. तसेच आता नवीन आपले पाणीवाले गावडे पण आहेत आपल्याबरोबर, ते देखील आणि आपले कदम काका हे दोघे देखील आपण आता सकाळचं जे पाणी सोडले ते सोडतात आपल्याला, या सगळ्यांचं आपल्याला योगदान आहे. त्यांचं एक आपण फुलाची पाकिट आपण स्वागत करणार आहोत. संदीप मोरे या दोघांचा पण एक त्यांना पुढे कामाला जायचं आणि ठिकाणी आपले बबन सोलकर काका हे काका आहेत ना मुलांना 27 वर्ष कामामुळे इथं आलेलं त्याच्यानंतर संदीप परिवार 2005 6-7 वर्ष ते आपल्याकडे आहेत आणि हे काका आता नवीन सुरुवात
सगळ्यांचा आपण छान सुरेश आहे इकडे बघ त्यानंतर ज्याने आपल्या एक छोटीशी रील बनवली होती आपल्या भंडारा निमित्ताने जो आपण कार्यक्रम आपला आर्टिस्टचा चालला होता ना त्यामध्ये एक छोटी रील होती पाहिजे का सगळ्यांनी नाही पाहिजे मी सगळ्यांनी आपापल्या पप्पांना सांगा की आमच्या त्या मोबाईलमध्ये बघा पाठवले ते काका आहेत ना पाठवणार नंबर द्यायचा ते काका पाठवणार बिलू काका हां तर सोनाली पवार वनिता दाभोळकर सुहासिनी परब आणि वंदना परब आपण चौघांनी यायचे या 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 गाडी जाई या तुम्ही या गाडी जाई या सोना तुम्ही दोघांनी या ठिकाणी सत्कार करतोय आणि शिंदे आपण जे सहकार्य केलेलं आहे आपलं सहकार्य असंच कायम असून द्या पुढल्या वर्षी देखील 25 कमी आपल्यातर्फे येऊन द्या तिला तसेच आपल्या जे कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली जी ओपनिंग केलेली ही दुर्वा कदम संपूर्ण ग्रुप या
ज्याने नाही केलं त्यांनी या दोघींना द्या. ऐका, या संपूर्ण ग्रुपला देखील आपण एक ट्रॉफी देतोय. हा, या दोघींच्या मनीषा कांबळे आणि सोना स्वरा बांदिवडेकर आणि मनीषा कांबळे. चला देऊ टाका. त्यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. दोघींनी मिळून द्या. त्यांच्या ग्रुपला द्या. मैदानामध्ये कोणी कोणी भाग घेतलेला? एवढी मुलं सिलेक्ट झालेली मी मैदानाच्या कार्यक्रमाला आहे ना. ओके ना. आणि संपूर्ण बाकी तुम्ही सर्व मुलांनी भाग घेतला होता की नाही? या मुलांना पण आपण ट्रॉफी देणार आणि तुम्हाला पण उत्तेजनार्थ म्हणून आपण ट्रॉफी देणार, कारण तुम्ही सर्वांनी भाग घेतला होता म्हणून. फक्त ट्रॉफी छोटी आणि मोठी म्हणून कोणी नाराज व्हायचं. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे. गेल्या वर्षी तुम्हाला ही मिळणार, यावर्षी तुम्हाला ही देणार. हां, सगळ्यांना देणार आपण ट्रॉफी. मी नावं वाचतो, सर्वांनी ध्यान द्या, कोणी बोलू नका, नाही तुमचं नाव घेतलं. शांत बसा सगळ्यांनी. पहिलं नाव बघा, स्वरा बाई. स्वरा बाई ना? स्वरा बाई कोण आहे? त्रिशा मोरे. त्रिशा मोरे कुठे आहे? त्रिशा मोरे. स्वरा सालेकर. तिचा मेन बॉस कोण आहे? आहेत
काय नाचण्याचं काही नाही. भार्गवी बाईकर, भार्गवी अलेक्स बाईकर. प्राची रवींद्र माने. तेच बरोबर. खुशी विनोद गडके. आम्हा काकाला मनोदर व्यक्त करायचे. वंदन करतो. तसेच आपल्या कमिटीचे साईसाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांना पण माझा मानाचा मुजरा. मी हे सांगतो की मुलांसाठी आणि म्हणजे महिलांसाठी म्हणा सगळ्या लोकांसाठी ही कमिटी खरोखर प्रेरणादायक आहे आणि प्रोत्साहन देणारी आहे. म्हणजे 10 म्हणजे ह्या वर्षी मी मेंबर झालो, कमिटीचा सभासद झालो. 10-12 वर्षापासून माझ्या मामांच्याकडनं मी ऐकत आहे की खरोखर साईचे कमिटीचे पदाधिकारी सर्व म्हणजे त्यांची कार्यकारिणी अगदी व्यवस्थित आहे. न्यायदानाची पद्धत त्यांच्याकडे पण चांगली आहे. मी सगळ्यांना माझ्याकडनं मी त्यांचा सगळ्यांचा असा आभार व्यक्त करतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपली साईची मुलं म्हणा किंवा आपल्या कम्युनिटीतली सर्व सभासद, सर्व महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, त्यांना प्रोत्साहन देणारे आहे आणि यांनी कम्युनिटीचं प्रोत्साहन देऊन त्यांनी पुढे आपली वाटचाल करावी आणि आपल्या साईचं नाव उज्ज्वल करावं हीच मी विनंती सर्वांना करतो. आणि मी सर्व भागांना मुलगा करतो. मी आभार मानतो. सकाळसाठी पुन्हा गेला होता. सुंदर साहेब, आम्हाला अभिमान वाटला की कुठेतरी आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली की साईचा कमिटीचा कार्यकर्ता हा खरोखर अगदी स्वार्थीपणे अगदी प्रामाणिकपणे काम करतोय. कुठून ना कुठून साईच्या कृपेने असेच आम्हाला शब्द ऐकायचे आणि ऐकायला मिळाले, खूप बरं वाटलं. त्यानंतर आर्या प्रकाश जाधव. इकडे बघा, इकडे बघा. अस्मिता अजित गोरुले. सुधा राकेश नरे. साई विनायक कदम. अरे वा, एक छोकरा आमचा. एक छोकरा आमचा. पावडर लाव ना. पावडर नव्हतं. अथर्व प्रकाश जाधव. जरा दुसरा छोकरा आला. धन्यवाद. Good boy.
तनुश्री प्रमोद कदम, तनुश्री प्रमोद कदम. हो, या, या. ये बाई. ह्याच्यासाठी एक डबल टाळ्या होता, डबल. सान्विका गाडी सान्विका मोरे मोरे चला गाडी हळदणकर ते गाडी हळदणकर ते आता पुढील सत्कार आमचे सेक्रेटरी रमेश गवाळी खरोखरच नालासोपारा राहायला गेलेले असले तरी त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची एक महिन्यात उणीव भासवायला दिली नाही की बुवा हा माणूस हजर नाही इथे 12-1 वाजता इथून जाऊन परत सकाळी येणं परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशी येणं खरोखरच एक महिना यांनी कुठलाही असं हे नाही केलं की बुवा तिथे जावायला टाळाटाळ नाही केली. असा माणूस मला वाटत नाही आपल्या 25 जणात कोण असेल असा ते माणसाने करून दाखवलेलं आहे आणि खरोखरच त्यांचा सत्कार योग्य आहे ते आणि एमसीडी ग्रुपने त्यांचा जो सत्कार आयोजित केला हा त्यांचा सत्कार प्रकाश सुले यांच्या हस्ते होणार आहे. तरी त्यांना पुढील वाटते आम्हाला असंच सहकार्य करावं असं मी त्यांना आवर्जून पाया पडून सांगतो आणि खरोखरच मनाला खूप भरून आले की ह्या माणसाला आपण कधी हे चुकू नको विसरणार नाही आणि चुकू पण नको लोकांनी पण त्यांना पूर्ण सहकार्य करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि सगळे आजपर्यंत त्यांना जसे हे करतात तसंच पुढील याच्यात पण हे करू दे प्रचंड आयुष्य लाभो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करून क्षेत्राकडे प्रार्थना करून सुरे यांच्या हस्ते साईचा कमिटीचे सेक्रेटरी रमेश गवाळी हे आज जवळजवळ 35-40 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांचे सहकार्य म्हणून आम्ही इथे ते काम करत आले आणि त्यांच्या समाज कार्याला सलाम करण्यासारखी ही व्यक्ती आमची रमेश गवाळी ही खरोखर कारण आज नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी राहून ते इथं येऊन कार्य करतात. इथे असून ते करत होते तो भाग वेगळाच पण आज नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी राहून ते इथे येऊन कार्य करत असतात आणि त्यांच्या ह्या कार्याला समाज कार्याला आमचा सलाम आहे. म्हणून आम्ही त्यांचं खरोखर सगळ्या साईचा कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना सलाम करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि पहिलेच विषय सांगायचे इथे काम करतातच परंतु तिकडे राहतात तिकडे सुद्धा त्यांनी गणपतीचा कार्यक्रम आणलेला आहे केलेला आहे राबवलेला आहे. गणपतीचा कार्यक्रम हातात ते त्यामुळे तिथल्या लोकांचं आपल्याला साथ आहे
अशीच साथ देणार तिकडे लागू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना पुढे काका पुढे एक 2 मिनिटं बघता का पुढच्या काका एक 2 मिनिटं बघा सर्व जरी हा सत्कार माझा होत असला तरी याला योगदान माझं पूर्ण सहकार्य पूर्ण माझी बॉडी असते बरोबर पूर्ण कार्यकर्ते सोबत असतात एका हाताने कधी टाळी वाजत नाही याला जोडही असते लक्षात ठेवा आणि ही जोड मला संपूर्ण सहकार्य मी जरी पुढे असलो तरी माझ्या पाठून माझ्यासोबत संपूर्ण कार्यकारिणी आहे आणि हे संपूर्ण यश जसं माझं असलं तसं हे संपूर्ण यश या माझ्या सगळ्या संपूर्ण सहकार्यांचं देखील आहे. आणि हा जो माझा सत्कार होतोय हा मी आज सगळ्यांच्या वतीने स्वीकारतोय. बघा का खाली हा साईंचा जोगा करतो की नाही या जोग्यासाठी दरवर्षी साईंची जे प्रतिरूप असतं आपल्यासोबत तो आपला गणेश याने आपल्याला खूप असं सहकार्य केलेलं आहे हा गणेश चव्हाण आणि त्याच्यासोबत त्यांचे त्या 2 मुली होत्या जाधवांची मुली ही नाही तुम्ही आपण गणेश यांना ही ट्रॉफी आपण विनायक करा हे विनो फोटो काढला ना मला पाठव हां माझा नंबर साहिलला पाठव साहिल करून घेईल तुम्ही सगळ्यांनी कोणी त्या स्टेजवर कोणी नाही डान्स केलेला आणि कोणाला ट्रॉफी मिळाली नाही सगळे उभे राहा तुम्ही सगळ्यांनी इथे डान्स भाग घेतला होता ना ट्रॉफी मिळाली नाही ना सगळे इथे या सगळे इथे या डान्स छोट्या मुलांनी पुढे राहायचं छोट्या मुलांनी पुढे राहा छोट्या मुलांनी येतो सचिन हे सगळ्यांनी बोलायचं तुमच्या सगळ्यांना फोटो काढायचा सगळ्यांना सर्व मुलींनी सगळं छान केलेलं सर्व मुलांनी उभं राहायचं इथेच आज पण चॉकलेट आलं पाहिजे त्या मुलांना हे बाई कोण मिळालं कोण राहिलं सगळे ओके अरे सगळ्यांच्या ताई माई आहे या
चौधरी उभे राहा अरे वा हां हे छान. आता सगळ्या मुलांनी इथे उभे राहा. हे सर्व मुलांनी इथे उभे राहा. हे सर्व मुलांनी इथे या. सगळे टॉपिक घेतलेला सगळ्या मुलांनी इथे या. टॉपिक घेतला सगळ्या मुलांनी इथे या. हे बेटा.